हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात वायुसेनामध्ये मेगा भरती सुरू झालेली आहे. जागा 2500 प्लस असणार आहे आणि वेतन 40,000पर्यंत असणार आहे. पात्रता ही 10वी पास असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे. इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट अंडर अग्निपथ स्कीम इन्फॉर्मेशन ब्रोशर फॉर ॲप्लिकंट्स. तर पाहू शकतो तुम्ही की अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट इथनं ही वेकन्सी आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकतात. आता आपण पाहूया पोस्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. डेट ऑफ बर्थ 2 जानेवारी 2024 2004 आणि 2 जुलै 2007 बोथ डेज इन्क्लुसिव्ह असलेली तुमची वय तुम्ही मोजू शकतात. तर सगळ्या स्टेजेस तुम्ही क्लिअर झाल्यावर अप्पर एज लिमिट ॲज ऑन डेट ऑफ एनरोलमेंट शुड बी 21 इयर्स. म्हणजे तुम्ही सगळ्या परीक्षा पास झालेल्या असाल सिलेक्शन प्रोसिजरच्या त्यावेळेला तुम्ही 21 वर्षाचे असले पाहिजे. अनमॅरिड लोकांसाठी ही वेकन्सी असणार आहे आणि फक्त मेल कॅन्डिडेटसाठी ही वेकन्सी असणार आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता. मॅट्रिक्युलेशन किंवा इक्विव्हॅलंट एक्झाम फ्रॉम एज्युकेशनल बोर्ड्स रेकग्नाइज बाय सेंट्रल, स्टेट अँड युनियन टेरिटरी. मॅन्डेटरी मेडिकल स्टँडर्ड्स इथे दिलेली आहे. हाईट 152 सेंटीमीटर, चेस्ट 5 सेंटीमीटर, वेट प्रपोर्शनेट टू हाईट, म्हणजे जेवढी हाईट आहे तेवढं तुमचं वेट असलं पाहिजे, जास्त नसलं पाहिजे. विजन पण तुमची दिलेली आहे ते हिअरिंग आणि डेंटल दातसुद्धा. जनरल हेल्थ पण दिलेलं आहे. डिस्क्वालिफिकेशन, आता तुमच्या अंगावर जर टॅटू असेल किंवा तुम्ही नार्कोटिक ड्रग्स कन्झम्पशन करत असाल तर यू आर डिस्क्वालिफाईड. त्यानंतर जॉब प्रोफाईल पाहू शकता तुम्ही इथे. जॉब प्रोफाईल म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार, तर हॉस्पिटॅलिटी स्ट्रीम असणार आहे, हाऊसकीपिंग स्ट्रीम असणार आहे, तिथे तुम्ही जाणार आहात. ॲप्लाय कसं करायचं आहे, तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. नॉर्मल पोस्टनी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा पाठवायचा आहे. एक लोकेशनमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन नाही पाठवायचं आहे, माफ करा. तुम्हाला फक्त ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि तो भरून तुम्हाला बाय पोस्ट पाठवायचा आहे तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या स्वतःच्या स्टेटमध्ये. ठीक आहे. लोकेशन्स दिलेले आहे खाली तुम्ही पाहू शकता. दिल्ली आहे, गांधीनगर, पुणे, ठाणे, भुज, जोधपूर, जामनगर, जैसलमेर पाहू शकता. तर महाराष्ट्रात पुण्यात तुम्ही देऊ शकता, नागपूरमध्ये देऊ शकता. त्यानंतर नागपूर पुन्हा आलं आहे इथे. नागपूर पुणे आहे, दोघंच स्टेट आहे, दोघंच सिटी आहे, सॉरी. बाकीचे स्टेट्समधनं तुम्ही देऊ शकता जर तुम्ही बाकीच्या स्टेटमध्ये बिलॉंग करता. तर तुम्हाला काय डॉक्युमेंट्स अप्लाय करायचे आहे ॲप्लिकेशन बरोबर, तर 10thचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, रिसंट कलर फोटोग्राफ, 6 महिन्यापेक्षा जुना फोटोग्राफ नको, आणि ब्लॅक स्लेट घेऊन फोटो काढायचा आहे तुम्हाला चेस्टवर तुमच्या, जिथे तुमचं नाव आणि डेट असेल फोटोग्राफची. ठीक आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स वाचू शकता तुम्ही. इथे लिहिलेलं आहे एम्प्लॉयमेंट, ट्रेनिंग, लीव्ह, ॲन्युअल लीव्ह 30 days पर इयर असणार आहे. सिक लीव्ह असणार आहे. पे, अलाउन्स, अलाइड बेनिफिट्स 30,000 to 40,000 बेनिफिट्स मिळून. टर्मिनल बेनिफिट सेवानिधी पॅकेज असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पॅकेज कसं असणार आहे 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षापर्यंत, आणि आफ्टर द 4 years तुमचं पॅकेज पाहू शकता तुम्ही. ठीक आहे.
त्यानंतर मेडिकल अँड CSD फॅसिलिटीज, इन्शुरन्स, डेथ, डिसेबिलिटी कंपन्सेशन. त्यानंतर अग्निवीर स्किल सर्टिफिकेट, सिक्वेन्स ऑफ एक्झामिनेशनचा सिक्वेन्स दिलेला आहे. आधार कार्ड कॅरी करायचं ॲज अ ID प्रूफ, कॅरेक्टर सर्टिफिकेट साईन बाय गॅझेट ऑफिसर नॉट ओल्डर दॅन 6 मंथ, ओरिजिनल 10th मॅट्रिक्युलेशन पासिंग सर्टिफिकेट, व्हेरिफिकेशनच्या वेळेला लागणार आहे ओरिजिनल एक्सपिरियन्स जर असेल तर. त्यानंतर इंटरनेट कॉपी ऑफ मार्कशीट इज नॉट एक्सेप्टेबल. रिटन टेस्ट होणार आहे, जनरल इंग्लिश 10th स्टँडर्ड CBSE, जनरल नॉलेज 10th स्टँडर्ड. त्यानंतर असा 20 मार्काचा पेपर असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल फिटनेस टेस्ट होईल, हाईट चेक, फिजिकल फिटनेस टेस्ट चेक. फिजिकल टेस्टमध्ये काय चेक करणार आहे बघा, पुशअप, सिटअप, स्क्वॉट्स, स्ट्रीम सुटेबिलिटी टेस्ट, हॉस्टिलिटीमध्ये काय चेक करणार, हाऊसिंगमध्ये काय चेक करणार, अगदी सगळं व्यवस्थित दिलेलं आहे इथे, एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.